दोन्ही इनिंग मिळून एकदाच रिव्ह्यू घेता येईल. थँक्यू. लेट स्टार्ट. 5 4 3 2 1 स्टार्ट. ह्या वेळेस पहिला चेंडू गुडलँड स्पॉटवर पडल्यानंतर अचूक टप्प्याची उचली घेतोय. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. सुंदर श्री गणेश आपण पाहतोय वर्धा टीमच्या माध्यमातून. गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण पाहतोय गोलंदाजाचे नाव आहे राहुल. पहिला चेंडू सुरेख फेकला जातोय. ऑन स्ट्राईक असेल फलंदाज संदीप साठी पहिला चेंडू निर्धाव फेकला जातोय. यावेळेस पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख पद्धतीचा चेंडू पडल्यानंतर अगदी खालच्या थराला राहिला जातोय. परिणामी बॅट आणि चेंडूचं समीकरण अजून संदीप यांचं काही जुळताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. चेंडू बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव. संदीप ऑन स्ट्राईक तर नॉन स्ट्राईक दिनेश. यावेळेस मोठा फटका झेल क्षेत्ररक्षक तैनात होत. पहिला हादरा बसला जातोय. पहिला शिलेदार बुर्जावरून ढासळला जातोय. बॉम्बे हायकोर्टचा संदीप होतोय गोल्डन डकचा यावेळेस मात्र कमलेशला तुम्ही थांबवू शकत नाहीये. कमलेशच्या बॅट मधून आलेला स्क्वेअर लेगच्या दिशेनं पहिला कमलेश बॉम्बे हायकोर्ट ब्रँडेड चौकार. प्रयत्न फसला जातोय. पंचांकडे अपील उचलून धरली होती परंतु पंचांनी अपील फेटाळली आहे. पाचवा चेंडू निर्धाव फेकला जातोय. सुरेख गोलंदाजीचा नजराणा पेश केला जातोय. वर्धा टीमच्या संघनायकानं जो विश्वास दाखवला होता राहुल नावाच्या गोलंदाजावर अगदी संघनायकाचा विश्वास संपादित करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुढचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने जातोय. झेलखाली क्षेत्ररक्षक परंतु नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडला जातोय. एक धावसंख्या बघता बघता दुसरी धावसंख्या पळून काढली जाते. ग्राउंड थोडाफार स्लो असल्या कारणानं हा चेंडू अडला जातोय. दोन धावसंख्या पळून काढल्या जातात. सांघिक धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 6च्या घरात. डीजे
डीजीच्या माध्यमातून आपण पाहतोय, आपण अनुभवत आहे महाराष्ट्र कोर्ट प्रीमियर लीग 2023-24 राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. 6 धावसंख्या धावपटलावर पहिला षटक संपुष्टात आलं. दुसरं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहतोय सिद्धार्थ. अगदी पहिलं षटक सुरेख फेकला. 6 धावसंख्या दिल्या राहुल यानं. दुसरं षटक सिद्धार्थ. पहिला चेंडू दिनेशसाठी हलक्या हाताने चेंडू टोलवला जातोय. एक धावसंख्या पळून काढली जाते. दुसरी धावसंख्येचा प्रयत्न सुद्धा त्या ठिकाणी दिसत नाहीये, कारण दिनेश आणि कमलेश यांना ठाऊक आहे की संदीप सारखा एक मातब्बर फलंदाज तंबूच्या आश्रयाला आल्यानंतर या ठिकाणी आपलं क्रीजवर राहणं किती आवश्यक आहे. लॉंग गलीच्या ठिकाणी हा जाणारा चेंडू एक धावसंख्या पळून काढली जाते. सांघिक धावसंख्या 7, वैयक्तिक 6 धावसंख्येवर खेळतोय कमलेश. यावेळेस पुन्हा एकदा डीप कव्हरच्या ठिकाणी चेंडू टोलवला जातोय. सुरेख क्षेत्ररक्षण कव्हरला त्या ठिकाणी आपण पाहतोय. एकेरी धावसंख्येवर समाधान मानावं लागतोय. पुन्हा एकदा कमलेश याला एक धावसंख्येनं धावसंख्या पुढे वधारली जाते. एक घर पुढे सरकलं जातोय. संघ पोहोचतोय 1-8च्या घरात. पुन्हा एकदा आपल्या कोट्यातील तिसरा चेंडू सिद्धार्थ याचा. यावेळेस पंचांचा निर्णय. सुरेख चेंडू आपण पाहतोय. थोडंफार कमलेश याला वाटलं होतं की चेंडू अवांतर जाईल, परंतु नाहीये. अंपायर सांगतात की तुझं फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू, निर्धाव चेंडू फेकला जातोय. 9 चेंडूचा खेळ संपुष्टात आला. धावसंख्या धावपटलावर 1-8च्या घरात. यावेळेस पुन्हा एकदा गलीमध्ये चेंडू टोलवला जातो. हलक्या रीतीने चेंडूला कलेक्ट केला जातोय. धावसंख्येचा प्रयत्न केला होता, परंतु योग्य वेळी कमलेशनं नाकारलं. अन्यथा धावचीच्या स्वरूपात दुसरा गडी गारद झाला असता, परंतु हा अपघात मात्र कमलेश यानं टाळलाय. अगदी योग्य वेळी, मोक्याच्या वेळी अगदी कॉल केला की ही रन होणार नाहीये. दिनेश माघारी परतला जातोय. चेंडू जातोय निर्धाव. सिद्धार्थच्या षटकाचं विश्लेषण करायचं झालं, पहिला चेंडू 1 धावसंख्या, दुसरा चेंडू 1 धावसंख्या, तिसरा चेंडू निर्धाव, चौथा चेंडू निर्धाव. सुरेख आणि सुरेख गोलंदाजी, अतिशय उल्लेखनीय गोलंदाजीची कामगिरी. पहिली राहुल तर दुसरा सिद्धार्थ. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या रीतीने चेंडू टोलवला जातोय. 1 धावसंख्या पळून काढली जाते. स्वतः यष्टीरक्षक चेंडूला गॅदर करतो, तोपर्यंत 1 धावसंख्या पळून काढली जाते. दिनेश आणि कमलेश यांच्या माध्यमातून एकेरी धावसंख्येने धावसंख्येत भर पडली जाते. संघ पोहोचतोय 9च्या घरात. कदाचित सुरुवातीला वाटलं होतं की पॉवर प्लेचं षटक आहे, थोडीफार हाणामारी आपल्याला पाहायला मिळेल, परंतु पूर्णपणे फलंदाज बॉम्बे हायकोर्टचे जणू काय बॅट या ठिकाणी रोखून धरली ती वर्धा टीमनं. निर्णायक या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा पंचांकडे अपील केली होती, परंतु अपील फेटाळली जाते. शेवटचा चेंडू निर्धाव फेकला जातोय. गोलंदाजीचं कौतुक करावं तितकं कमी. 2 षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या आपण पाहतोय 1-9च्या घरात. वर्धा टीम कडून एक आगली वेगळी खेळी आपण पाहतोय, कारण 2 षटक. पहिला राहुलने 6 धावसंख्या, सिद्धार्थने 3 धावसंख्या दिल्यानंतर पुन्हा एकदा तिसरा गोलंदाज या ठिकाणी हाताळण्यात येतोय. पवन क्षीरसागर या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवर, परंतु बाहेरून आपण पाहतोय बॉम्बे हायकोर्ट अगदी प्रोत्साहन या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळते आपल्या टीम मेंबर्सना की येथील धावसंख्या येथील, फक्त तुमचं क्रीजवर राहणं महत्वाचं आहे. अगदी हे प्रोत्साहन आपण पाहतोय. खेळाडू कक्ष बॉम्बे हायकोर्टच्या माध्यमातून आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय, परंतु मैदानामध्ये वर्धा टीमचा अजून काही आवाज गुंजतोय. धावसंख्या 1 धावसंख्येच्या सहाय्याने 10च्या घरात 1-10. यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडू टोलवला जातोय. चेंडू जातोय 1 बाउन्स चौकार. डीजे भगवान
कमलेशच्या बॅट मधून दुसरा प्रेक्षणीय फटका आपण पाहतोय 4 धावसंख्येसाठी. या 4 धावसंख्येच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली जाते 14च्या घरात. लॉस ऑफ 1 विकेट. 2 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. पवनसिंह सागर यांच्या गोलंदाजीतून पहिला चेंडू एकेरी धावसंख्या. दुसरा चेंडू चौकार. तिसरा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु आउटपिच खराब असल्याकारणे थोडाफार चेंडू उचली घेतो. एक धावसंख्या बोलून काढली जाते. दुसरी धावसंख्येचा कॉल मात्र दिनेशच्या माध्यमातून नाकारला जातोय. या एक धावसंख्येच्या साहाय्यानं धावसंख्या पुढे सरकली जाते 15च्या घरात. 1 बाद 15. यावेळेस पंचांकडून नो चेंडूचा इशारा आपण पाहतोय. निर्णय सांगायचा आहे पंच. नो चेंडू दिला जातोय. फ्री हिट असेल का? अगदी फ्री हिट आहे. फ्री हिट म्हटलं तर फलंदाजाला मुभा असते. फक्त धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद दिला जातोय. यावेळेस स्ट्रेट हिट केलेला चेंडू स्वतः फॉलो थ्रो मध्ये गॅदर करण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजाने परंतु अयशस्वी ठरला. परिणामी एक धावसंख्या पळून काढली जाते. एकेरी धावसंख्येनं धावसंख्या पोहोचली जाते 17च्या घरात. पवनसिंह सागर या ठिकाणी थोडंफार महागडं षटक आपण पाहतोय. 4 चेंडू फेकले. धावसंख्या खर्च केली 8. अजूनपर्यंत 2 चेंडू शिल्लक. यावेळेस आडव्या पट्ट्यामध्ये चेंडू येतोय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. 1 बाउन्स चौकार. अजूनपर्यंत 1 चेंडू शिल्लक. या षटकातील धावसंख्या खर्च केल्या तर 5 चेंडू मागे 12 धावसंख्या. थोडाफार महागडा षटक आपण पाहतोय पवनसिंह सागर यांचं. 12 धावसंख्या खर्च केल्यात. धावसंख्या 21च्या घरात. यावेळेला स्ट्रेट चेंडू केला जातोय. चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर चौकार. धावसंख्या
राहुल गोटे. यावेळेस रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न यशस्वी ठरला जातोय. चेंडू जातोय निर्धाव. 4 चेंडू फेकलेत. राहुल गोटे यानं 7 धावसंख्या खर्च केली. सांघिक धावसंख्या पाहतोय 32च्या घरात. 5वा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक फंबळ, परंतु एकेरी धावसंख्येवर समाधान मानावं लागतोय. या 1 धावसंख्येच्या सहाय्यानं धावसंख्या पुढे वधारली जाते. संघ पोहोचतोय 33च्या घरात. 1 बाद 33. चौथं षटक प्रगतीपथावर मार्गस्थ असताना निर्णायक शेवटचा चेंडू या 4थ्या षटकातील. यावेळेस दिनेश सांगतोय कमलेश मारू शकतोय तर मी सुद्धा मारू शकतोय. चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. षटकार. चौथं षटक संपुष्टात येतोय. 24 चेंडूचा खेळ पहिल्या पूर्वार्धात संपुष्टात आलाय. धावसंख्या धावपटलावर आपण पाहतोय 1 बाद 39च्या घरात. पाचवं षटक घेऊन प्रगतीपथावर मार्गस्थ होतोय प्रकाश पांचाले. अगदी 39 धावसंख्या 10च्या सरासरीने आपण पाहतोय. या ठिकाणी टीम बॉम्बे हायकोर्ट अगदी काल आम्ही 112 धावसंख्या कशा प्रकारे उभ्या केल्या होत्या ते आज मात्र वर्धा समोर सिद्ध करताना दाखवतात. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू लॉलीपॉप चेंडू. चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. षटकार. पांडवांनी त्या डोंगरावर आईचा देऊळ बांधला, परंतु हे 2 मात्र पांडव बॉम्बे हायकोर्टचा मात्र धावसंख्येचा डोंगर उभारताना आपल्याला पाहायला मिळतोय. या 6 धावसंख्येच्या सहाय्याने सांघिक धावसंख्या पाहतोय 45. कमलेश वैयक्तिक खेळतोय. 13 चेंडूमध्ये 33 धावसंख्येची बहारदार केली. कमलेशच्या बॅट मधून आपण पाहतोय सिंहाचा वाटा म्हणावा लागेल या 45 धावसंख्येमध्ये या कमलेश नावाच्या फलंदाजाचं. सांघिक धावसंख्या 45. 1 गडी कारण. पहिला चेंडू पुरेपूर समाचार घेतला प्रकाश यांचा. चेंडू नेऊन ठेवला लॉंग लेगच्या वरून षटकारासाठी. यावेळेस मात्र 9 चेंडू दंडित केला जातोय. आउटसाइड पिचिंग पिचच्या बाहेर चेंडू लँड होतोय. 9 चेंडू घोषित केला जातोय. त्याचबरोबर यावेळेस फलंदाजांना पुन्हा एकदा मुभा फ्री हिट असेल. यावेळेस मात्र सफर होऊन मारण्याचा प्रयत्न केला. जणू काय पुन्हा एकदा लॉंग लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न फसला जातोय. चेंडू जातोय निर्धार. धावसंख्या आपण पाहतोय 46च्या घरात. 1 बाद 46. अजूनपर्यंत 5व्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडू खर्च केलेत प्रकाश पांचाले यानं. धावसंख्या खर्च केली 7. यावेळेस स्लोवर फुल टॉस चेंडू. चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने जातोय. बघता बघता जमिनीला गुदगुल्या करत चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. बॉम्बे हायकोर्ट कडून 50 धावसंख्या धावपटलावर आपण पाहतोय. अर्धशतक यावेळेस
झळकलं जातोय सांघिक धावसंख्येचं एक गडी गारद. अगदी संदीप भोपलाई न फोडता तंबूच्या आश्रयाला आला, परंतु कमलेशनं मात्र संदीप याची उणीव भासून दिली नाही आपल्या बॉम्बे हायकोर्ट या टीमला. थोडाफार प्रकाश पांचाल्यांचं षटक, महागडं षटक, 3 चेंडूमध्ये 11 धावसंख्या खर्च केल्यात. सांघिक धावसंख्या 50, लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेस पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न थोडाफार फसला जातोय. चेंडू बॅटला चाटून जातोय. एकेरी धावसंख्या गलीमध्ये असलो क्षेत्ररक्षक चेंडूला गॅदर करतोय, परंतु एक धावसंख्या पळून काढली. एकेरी धावसंख्येच्या सहाय्याने संघ पोहोचला जातोय 51च्या घरात. अजूनपर्यंत 2 चेंडूंचा खेळ बाकी. या 5व्या षटकातील प्रकाश पांचाल यांचा 5वा चेंडू दिनेशच्या बॅट मधून निघतोय, परंतु चेंडू जातोय कव्हरच्या वरून. दिनेश ब्रँडेड षटकार. तर प्रकाश पांचाल यांचं महागडं षटक. यावेळेस पुन्हा एकदा लॉलीपॉप चेंडू आपण पाहतोय. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या वरून. दिनेश ब्रँडेड षटकार. या 6 धावसंख्येच्या सहाय्याने सांघिक धावसंख्या आपण पाहतोय 1 बाद 63च्या घरात. 63 धावसंख्या धावपटलावर, लॉस ऑफ 1 विकेट.
5 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या 63, लॉस ऑफ 1 विकेट. उर्वरित 5 षटकांचं खेळ बाकी. पिचवर बोथ ऑफ साईड न खेळत असल्या कारणानं यावेळेस साईड चेंज होतीये. गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण पाहतोय सिद्धार्थ गोटे. पहिला चेंडू फेकला जातोय. चेंडू जातोय डीप कव्हरच्या ठिकाणी. एक धावसंख्या पडून काढली जाते. एकेरी धावसंख्येने संघ पोहोचतोय 64च्या घरात. यावेळेस मात्र पुन्हा एकदा दिनेशच्या बॅट मधून येतोय मोठा फटका. 6 धावसंख्येसाठी आपण पाहतोय. या 6 धावसंख्येच्या सहाय्यानं डीप मिड विकेटच्या वरून जाणारा हा चेंडू सीमारेषा बाहेर. या 6 धावसंख्येच्या सहाय्यानं संघ पोहोचला जातोय 70च्या घरात. लगातार 4 चेंडू मध्ये 4 षटकार लगावलेत दिनेशानं. मागच्या षटकामध्ये 3 तर या षटकामध्ये 1. यावेळेस पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातोय परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकेरी धावसंख्येवर समाधान मानावं लागतोय. एक धावसंख्येच्या सहाय्याने संघ पोहोचला जातोय 71, लॉस ऑफ 1 विकेट. 71 धावसंख्या धावपटलावर 1 गडी गारद. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. दुसरा रिव्हर्स अटेम्प्ट अनसक्सेसफुल आपण पाहतोय कमलेशच्या बॅट मधून. खर तर सरळ बॅटने जर फटके येत असतील तर अशा प्रकारचे आगळे वेगळे खेळ खेळण्याची खरं तर आवश्यकता नाहीये. परंतु कमलेश आज आक्रमक पवित्र आज आजमावतोय. धावसंख्या 71, धावपटावर प्रभात होय. 5वा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा डीप कव्हरच्या ठिकाणी चेंडू जातो. 1 धावसंख्येवर समाधान मानतोय कमलेश आणि दिनेश. एकेरी धावसंख्येने संघ पोहोचतोय 72च्या घरात. लॉस ऑफ 1 विकेट. निर्णायक 6व्या षटकातील शेवटचा चेंडू. सिद्धार्थ गोटे 5 चेंडू फेकले. धावसंख्या खर्च केली आहे 9. शेवटचा चेंडू. यावेळेस मात्र वेगवान चेंडू पाडल्यानंतर बरोबर जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावा घेण्यासाठी. 6 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. धावसंख्या धावपटलावर 1 बाद 72.
कार या 6 धावसंख्येच्या साहाय्याने संघ पोहोचला जातोय 79च्या घरामध्ये. यावेळेस मात्र अवांतर चेंडू घोषित केला जातोय. 1 धावसंख्येनं गोलंदाजाला दंडित केलं. धावसंख्या धावपटलावर 80च्या घरात. स्वप्नील यांचा चौथा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस मात्र स्ट्रेट हिट केला जातोय. लॉंग ऑनच्या दिशेने जाणारा चेंडू, लॉंग ऑफच्या दिशेनं चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. षटकार. लॉंग ऑफच्या वरून जाणारा दिनेश 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 ब्रँडेड षटकार. या 6 धावसंख्येनं सांघिक धावसंख्या 86 धावपटलावर आपण पाहतोय. अजूनपर्यंत 2 चेंडू शिल्लक असतील. 14 धावसंख्या खर्च केल्यात स्वप्नील यानं. दिनेशची बॅट मात्र जास्त उशीर आपण रोखून धरू शकत नाही. यावेळेस स्लोअर पद्धतीचा चेंडू फेकला होता. चेंडू जातो लॉंग ऑनच्या वरून क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. षटकार. संख्या धावपटलावर 92च्या घरात. अजूनपर्यंत 1 चेंडू शिल्लक. उत्कृष्ट धुंद पण बाहिली गुमशान अंगात आलंय. जणू काय फलंदाजीचं वारं या दिनेशच्या अंगामध्ये आपण पाहतोय. धावसंख्या धावपटलावर 92च्या घरात. 7वं षटक प्रगतीपथावर मार्गस्थ असताना धावसंख्या धावपटलावर 92च्या घरात. निर्णाक्षावरचा चेंडू. यावेळेस मात्र एक तंत्रशुद्ध खेळ आपण पाहतोय. दिनेशच्या बॅट मधून मोठ्या फलंदाजाचं हे ज्वलंत उदाहरण. 2 मोठे फटके लगावल्यानंतर 1 सिंगल धावसंख्या उभारून स्ट्राईक स्वतःकडे अगदी घेतोय. धावसंख्या धावपटलावर 7 षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 93च्या घरात. डीजे अगदी धावसंख्या धावपटलावर 93 आहे. परंतु जर वैयक्तिक धावसंख्या बॉम्बे एकवट जर पाहायच्या असतील ना तर कमलेश खेळते 21 चेंडूच्या सहाय्याने 41 धावसंख्येवर. तर दिनेश खेळतोय 20 चेंडू मागे 49 धावसंख्येवर. फक्त 1 धावसंख्या दूर असेल दिनेश आपल्या अर्धशतकासाठी. अगदी आज बॉम्बे हायकोर्ट या जेएनपीटीच्या मैदानावर दिनेश आपला अर्धशतक झळकावेल का? यावेळेस सेलेक्स्टनच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू अवांतर घोषित केला जातोय. धावसंख्येत भर पडली जाईल. संघ पोहोचतोय 94. लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेस मात्र
हलक्या रीतीने चेंडू टोलवला जातोय कव्हरच्या ठिकाणी एक धाव संख्या अगदी स्टँडिंग ओवेशन या ठिकाणी आपण पाहतोय दिनेशसाठी दिनेशाला विनंती असेल आपली बॅट आमच्या कॅमेरामॅन पर्यंत दाखवायची आहे आज या बॅट मधून या मैदानावर 50 धावसंख्येची बहारदार खेळी या दिनेशच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते वेल प्लेड दिनेश धावसंख्या सांघिक 95 वैयक्तिक 50 या वेळेस कमबॅक करावा लागेल बाउन्स बॅक करावा लागेल वर्धा टीमला धारदार गोलंदाजी करावी लागेल यावेळेस मात्र कमलेशच्या बॅट मधून येतोय चेंडू जातोय 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 सीमा रेषा बाहेर षटकार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे यावेळेस पुन्हा एकदा कमलेशच्या बॅट मधून सुद्धा 50 धावसंख्येची बहारदार केली वैयक्तिक 53 धावसंख्या आपण पाहतोय कमलेशना विनंती असेल आपली सुद्धा बॅट या कॅमेरामॅन पर्यंत दाखवायची आहे या बॅटनं अगदी साजेदारी जर पाहायला गेला तर दोघांनी मिळून 107 धावसंख्येची ही पार्टनरशिप त्याचबरोबर दोघांची अर्धशतकीय केली कौतुक करावं तितकं कमी या दोन फलंदाजांचं धावसंख्या धावपटलावर 107 च्या घरात लॉस ऑफ 1 विकेट 7 षटक आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 107 च्या घरात कमलेश वैयक्तिक 53 तर दिनेश खेळतोय 50 या धावसंख्येवर गोलंदाजीच्या ट्रॅकवर पवन या ठिकाणी आपण पाहतोय पहिला चेंडू आव्हान तर दुसरा चेंडू एकेरी नंतरचे 2 चेंडू बॅक टू बॅक 2 षटकार या वेळेस नो चेंडू आपण पाहतोय परंतु एसटी रक्षकाचं कौतुक करायला हवं अगदी जर चेंडू निसटला असता तर 4 धावसंख्येसाठी गेला असता या एकेरी धावसंख्येने संघ पोहोचतो 108 च्या घरात फ्री हिट असेल कमलेश जर पाहायला गेला तर षटकार हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहे बॅक टू बॅक 2 षटकारला गावल्यात षटकार हॅट्रिक मारेल का कमलेश आज मात्र कमलेश आणि दिनेश यांची बॅट नाही तर बॅटच्या माध्यमातून तोफ जणू काय आग ओतली जाते या मैदानावर या वेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता लॉंग ऑनच्या दिशेने प्रयत्न फसला जातोय परिणामी चेंडू निर्धाव 108 धावसंख्या धावपटलावर 7 षटक आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर लॉस ऑफ 1 विकेट यावेळेस पुन्हा एकदा 9 चेंडू घोषित केला जातोय अगदी 30च्या बाहेर चेंडू पडला जातोय त्यामुळे चेंडू हा दंडित घोषित केला जातोय एकेरी धावसंख्येने धावफलक पोहोचला जातोय 109 अशा प्रकारचा जर प्रोजेक्टेड स्कोर जर पाहायला गेलात तर 142 दाखवतोय आमचा संगणक या ठिकाणी यावेळेस मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू खोलवर पद्धतीचा हा चेंडू क्रिकेट विश्वातील ज्याला ब्रह्मास्त्र म्हटलं जातं यॉर्कर डिलिव्हरी आपण पाहतोय पवनच्या गोलंदाजीच्या माध्यमातून निर्णायक शेवटचा चेंडू पवनच्या षटकातील धावसंख्या 109 च्या घरात निर्णायक या 8व्या षटकातील शेवटचा चेंडू धावसंख्या धावपटलावर 109 या वेळेस मात्र ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू क्वालिफाईड पंच सांगतात की अभांतर चेंडू घोषित केला जातोय एक धावसंख्येत भर पडली जाते संघ पोहोचतोय 110 च्या घरात निर्णायक शेवटचा चेंडू असेल यावेळेस ब्लॉकॉल पद्धतीचा चेंडू परंतु तितकाच चेंडूला एक दिशा दाखवली आहे लॉंग ऑफच्या दिशेनं
एक धावसंख्येवर समाधान मानतोय कमलेश आणि दिनेश. एकेरी धावसंख्येनं 8 षटकांचं वाजवी केलं पहिल्या पूर्वार्धातील संपुष्टात आलंय. धावसंख्या धावपटलावर 1-1-1-1-1 111 वर 1. पुन्हा एकदा गेम ऑन होतोय. 8 षटक संपलेत. निर्णायक पहिल्या पूर्वार्धातील 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. गाझी खान यावेळेस गोलंदाजीच्या ट्रॅकवर कमलेश साठी. अगदी कमलेश वैयक्तिक खेळतोय 54 तर दिनेश 50. सांघिक धावसंख्या 111. लॉस ऑफ 1 विकेट. 111 वर फक्त एक गडी पहिल्या 3 चेंडूमध्ये परतला होता. यावेळेस फुलटॉस चेंडू परंतु चेंडूमध्ये ताकद कमी होती, लांबी कमी होती, उंची जास्त होती. अजूनपर्यंत कमलेशला विश्वास बसला नव्हता. त्याच्या फटक्यावर षटकार वाटलं होतं परंतु नाहीये. हा झोल टिपला जातोय. क्षेत्ररक्षकाचं नाव आहे आशिष पाटील आणि दुसरा गडी गारद होतोय कमलेश. बॅक टू द पॅव्हिलियन डीजे. काढण्यासाठी नवीन फलंदाज आपण पाहतोय संदीप शेडगे. संदीप शेडगेने काल भेंडकलच्या मैदानावर 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगावले होते. तोच संदीप शेडगे यावेळेस वर्धा विरुद्ध गाजी समोर. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फसला जातोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय चेंडू जातोय निर्धाव. उर्वरित 10 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 111 धावसंख्या धावपटलावर सर्वाधिक हायस्कोर 118चा आहे. आज तो ब्रेक होणार का? 111 धावसंख्या धावपटलावर 2 गडी गारद. पुढचा चेंडू यावेळेस पूल केला जातोय चेंडूला. क्षेत्ररक्षक तैनात परंतु 2 षटकांत चकमक चेंडू जातोय सीमारेषा बाहेर चौकार. धावसंख्या धावपटलावर 115च्या घरात लॉस ऑफ 2 विकेट्स. गाझी खानची जर षटक पाहायला गेला तर पहिला चेंडू विकेट, दुसऱ्या चेंडूवर धाव, तिसऱ्या चेंडूवर मात्र 4 धावसंख्येची मोहर उमटवली जाते संदीप शेडकेच्या बॅट मधून. पुढचा चेंडू यावेळेस मात्र चेंडू होता लोअर फुल टॉस. 9 चेंडू घोषित केला जातो या ठिकाणी. अगदी हाईट जास्त होती चेंडूची. 9+1 अशा प्रकारे 2 धावसंख्या काउंट केल्या जातात. या 2 धावसंख्येच्या सहाय्याने संघ पोहोचला जातोय. एकशे 17 धावसंख्या धावपटलावर आपण पाहतोय. अजूनपर्यंत 3 चेंडूचा खेळ बाकी या 9व्या षटकातील. गाझी खानचा पुढचा चेंडू स्ट्रेट हिट केला जातोय बरोबर आमच्या कॅमेरामॅनच्या भेटीला. दिनेश पाटीलच्या बॅट मधून येतोय पुन्हा एकदा स्ट्रेट हिट षटकार. तेवीसच्या घरात
सर्वाधिक हायएस्ट स्कोर असावा हा. यावेळेस पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात. 100 कॅच पकडली जाते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या क्षेत्ररक्षकासाठी. दिनेश सारखा एक मातब्बर फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे या ठिकाणी दिनेश, परंतु गोलंदाजीचं कौतुक करायला हवं गाझी खान यांचं. पहिला चेंडू कमलेश्वर का मातबर फलंदाज बाद, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू चौकार, चौथा चेंडू नो बॉल, पाचव्या चेंडूवर षटकार लगावल्यानंतर कमबॅक करतोय. त्याच फलंदाजाला परतीचा प्रवास घ्यावा लागतोय. निर्णायक शेवटचा चेंडू या षटकातील चेंडू जातो लॉंग ऑफच्या दिशेनं. तिसरा विकेट या ठिकाणी भोपलाई न फोडता तंबूच्या आश्रयाला येतोय. दीपेश बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे गाझी खानचं कौतुक करावं तितकं कमी. कदाचित संघनायकाला प्रश्न पडला असेल की कदाचित गाझी खानला जर अगोदर आणलं असतं तितकं मोठं धावसंख्येचं भलं मोठं आव्हान झालं नसतं, परंतु नियतीला हे मान्य नव्हतं. 123 धावसंख्या धावपटलावर पाहतोय. लॉस ऑफ 4 विकेट. निर्णायक शेवटचा स्लॉग षटक, हाणामारीचं षटक पहिल्या पूर्वार्धातील गोलंदाजी मार्कवर स्वप्नील आपण पाहतोय. स्वप्नील गोखळे सांघिक धाव शेवटचं तर वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय. स्वप्नील नवीन फलंदाज असेल संकेत. यावेळेस पहिला चेंडू स्वप्नील याचा थोडाफार वेग कमी होता. चेंडूमध्ये चेंडू जातोय निर्धाव. 123 धावसंख्या धावपटलावर लगावल्या जातात. प्रोजेक्टेड स्कोर आम्हाला दाखवतो आमचं संगणक कम्प्युटर 136, परंतु ती मजल मारेल का आज बॉम्बे हाय कोर्ट. गोलंदाजीसाठी सज्ज स्वप्नील. तर ऑन स्ट्राईक आपण पाहतोय यावेळेस संदीप शेडकेच्या बॅट मधून येतोय कॉक कव्हरच्या दिशेनं हा ब्रँडेड संघ पोहोचला जातो. 127 घरात अजूनपर्यंत 4 चेंडूंचा खेळ बाकी. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तैनात. 1 धावसंख्या, दुसरी धावसंख्येचा कॉल. बघता बघता दुसरी धावसंख्या सुद्धा पडून काढली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल या दोन फलंदाजांमध्ये. 2 धावसंख्येच्या सहाय्याने संघ पोहोचला जातोय 129 घरात. अजूनपर्यंत 3 चेंडूंचा खेळ बाकी या पहिल्या पूर्वार्धातील स्वप्नील यांच्या षटकातील. यावेळी रनआउटची संधी होती परंतु नाहीये. खेळ जातोय डेबिट विकेटच्या ठिकाणी. बघता बघता 2 धावसंख्या पुन्हा एकदा चित्याच्या छबलाईनं पळून काढल्या जातात. या 2 धावसंख्येच्या साहाय्याने संघ पोहोचला जातो 131 घरात. निर्णायक 2 चेंडूंचा खेळ बाकी पहिल्या पूर्वार्धातील. 131 धावसंख्या धावपटलावर. यावेळेस पुन्हा एकदा स्ट्रेट हिट केला जातो. चेंडू 1 धावसंख्या पूर्ण काढली जाते. दुसरी धावसंख्येचा कॉल.
बघता बघता दुसरी धावसंख्या सुद्धा पळून काढली जाते. या दोन धावसंख्येचा सायन संघ पोहोचला जातो 133च्या घरात. निर्णायक शेवटचा चेंडू. धावसंख्या धावपटलावर 133. लॉस ऑफ 4 विकेट्स. शेवटचा चेंडू 133 धावसंख्या. अगदी पाणी घेऊन जायचं आहे. नको सांगतायत. अगदी नॉन स्ट्राईकला हात बाहेर आला तरी चालेल. आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे. स्पोर्ट स्पिरिट आपण पाहतोय. अगदी थोडाफार थकान जाणवतोय कारण 3 वेळा 2-2-2 धावसंख्या पळून काढल्यात. तरी सुद्धा अजूनपर्यंत सांगतात नाही मी धावू शकतोय. शेवटचा चेंडू आहे मी खेळणार. अगदी द गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर सुद्धा असेच म्हटले होते मैं खेलेगा. आज क्रिकेटचे भगवान म्हणून ओळखले जातात. खेळण्याची जिद्द असायला हवी. शेवटचा चेंडू. यावेळेस झेलखाली क्षेत्ररक्षक अचूक झेल टिपला जातो. शेवटच्या चेंडूवर 133 धावसंख्येवर 5वा गडी गारत. सांघिक धावसंख्या 133 तर वर्धा टीमला धावसंख्येचं आव्हान ठेवलंय 134 धावसंख्येचं. डीजे
कोण ठरणार ते पाहायचं आहे. तर 134 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी सालामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. तत्पूर्वी बॉम्बे हायकोर्टचं क्षेत्ररक्षण असताना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय सुनील परदेशी गोलंदाजीच्या ट्रॅकवर. ऑन स्ट्राईकला दोन फलंदाज आपण पाहतोय उत्तम आणि गाझी खान. ऑन स्ट्राईक गाझी खान जाताना आपल्याला पाहायला मिळते ऑन स्ट्राईक. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय उत्तम पॉल. तर नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय गाझी खान. 134 धावसंख्येचा पाठलाग गोलंदाजीच्या ट्रॅकवर. पंचांच्या डाव्या बाजूना सुनील परदेशी सज्ज, समोर उत्तम. यावेळेस मात्र पहिलाच चेंडू सुरेख चेंडू फेकला जातोय. चेंडू जातोय निर्धाव. अगदी 134 धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर मोठमोठ्या फटक्यांची आतिषबाजी मात्र या वर्धा टीमला आज आवश्यक असेल. आणि बॉम्बे हायकोर्टला डिफेन्स करण्यासाठी अशा प्रकारची भेदक गोलंदाजी. यावेळेस सन्मान केला जातोय, चेंडूला सन्मान दिला जातोय. उत्तम यानं वैयक्तिक स्वतःच्या खात्यामध्ये 1 धावसंख्या उभारली आहे. तर संघाचा श्री गणेशा 1 या धावसंख्येनं होतोय. यावेळेस मात्र हब्बली पद्धत चेंडूला पूल केलाय. डीप मिड विकेटच्या ठिकाणी चेंडू बघता फंबल क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर, चौकार.
भूमिकेत दुहेरी भूमिका बजावताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस हलकासा चेंडूला सन्मानरित्या टोलवलं जातोय. एक धावसंख्या बोलून काढली जाते. या एक धावसंख्येच्या सहाय्यानं संघ पोहोचला जातोय 8च्या घरात. लेग गली ठिकाणी असलेल्या क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. एकेरी धावसंख्येच्या सहाय्याने संघ 8च्या घरात बिनबाद 8. यावेळेस मात्र कमलेश कोणती चुकी करत नाही. दिनेश पाटील मात्र पहिला विकेट संपादित करतोय. यावेळेस यष्टीरक्षकाने पकडलाय झेल. संपुष्टात येतोय फलंदाजाचा खेळ. यावेळेस मात्र आडव्या पट्ट्यामध्ये येतोय. चेंडू जातोय सीमारेषेकडे पाहतोय. चेंडू जातोय चौकार. लॉंग लेगच्या ठिकाणी हा टोलवला जातोय. सिद्धार्थ गोटेच्या बॅट मधून आलेला एक चौकार आपण पाहतोय. या 4 धावसंख्येच्या साहाय्याने संघ पोहोचतोय 14च्या घरात. लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेस हवेमध्ये चेंडू झेल खाली क्षेत्ररक्षक, परंतु झेल या ठिकाणी जमिनीला दान केली जाते. जीवनदान मिळतोय सिद्धार्थ गोटे याला. ज्या सिद्धार्थच्या बॅट मधून मोठा फटका पाहायला मिळाला त्या सिद्धार्थला मात्र जीवनदान दिला जातोय. सांघिक धावसंख्या आपण पाहतोय 15च्या घरात. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. धावसंख्या धावपटलावर 1-15.
यावेळेस मात्र सुनीलच्या पहिल्याच चेंडूवर मोठी विकेट. अगदी ज्या फलंदाजाला जीवनदान मिळालं होतं ते जीवनदानाचा फायदा मात्र उचलता आला नाही. परिणामी फलंदाज येतोय सिद्धार्थ गोटे माघारी. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय स्वप्नील. अगदी साजेदारी होणं महत्वाची आहे, कारण बॉम्बे हायकोर्टची जर पाहायला गेला तर संदीप बाद झाल्यानंतर दिनेश आणि कमलेश यांची साजेदारी तब्बल 107 धावसंख्येपर्यंत चालली होती. अगदी तशा प्रकारची एक मोठी साजेदारी होणं हे अतिशय आवश्यक असेल वर्धा टीम साठी जर या प्रतियोगितेमध्ये अजूनपर्यंत जिवंत राहायचं असेल तर. अगदी ती साजेदारी यावेळेस उत्तम पॉल आणि स्वप्नील गोखले करणार का? क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ म्हटलं जातोय जर त्याला थारा दिला जात नाही. यावेळेस पुन्हा एकदा सुरेख चेंडू निर्धाव फेकला जातोय. चेंडू जातोय निर्धाव. काय मी घ्या. सुरेख गोलंदाजीचा नजराणा आपण पाहतोय सुनीलच्या गोलंदाजीमध्ये. पहिला चेंडू विकेट, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू निर्धाव, चौथ्या चेंडूवर एकेरी धावसंख्या. अगदी संत गतीचा सामना आपण पाहतोय. 134 धावसंख्येचा पाठलाग करायचा असं कुठं वर्धा टीम कडून बॅटिंग करताना आपल्याला वाटत नाहीये, कारण ज्या मोठ्या फटक्यांची गरज आहे ती मोठे फटके अजूनपर्यंत आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. एखाद दुसरा जर चौकार सोडला तर मोठे फटके अजूनपर्यंत पाहायला मिळत नाही. यावेळेस मात्र बॅटची लिडिंग गेज उडतीये, परंतु क्षेत्ररक्षक तैनात होते. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडला जातोय. निर्धाव एक धावसंख्या पळून काढली जाते. या एक धावसंख्येच्या सहाय्यानं संघ पोहोचला जातोय 2 बाद 17च्या घरात. निर्णायक या तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. खेळण्यासाठी सज्ज स्वप्नील गोखले. सुनील परदेशी यांचं दुसरं षटक. यावेळेस सुरेख चेंडू होता. क्षेत्ररक्षक तैनात होता, सापळा रचला होता, परंतु दुसरा झेल जमिनीला दान होतोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. नाव आहे क्षेत्ररक्षकाचा रवींद्र. या ठिकाणी 2 षटकांचा खेळ संपुष्टात येतो, 3 षटकांचा खेळ संपुष्टात येतोय. धावसंख्या धावपटलावर 2 बाद 18. डीजे
तर आपण पाहतोय जितेंद्र गुप्ता गोलंदाजी मार्कवर सज्ज, तर समोर असेल स्वप्नील गोखले यांना जीवनदान मिळालंय. यावेळेस पुढे मारण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू जातोय डीप कव्हर्सच्या ठिकाणी, परंतु क्षेत्ररक्षक तैनात होतं त्या ठिकाणी. एक धावसंख्या बोलून काढली जाते. सांघिक धावसंख्या 19 घरात. लॉस ऑफ 2 विकेट्स. अजूनपर्यंत मोठे फटके, खऱ्या अर्थानं मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे टीम वर्धाला. अगदी 134 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अशा प्रकारे संयमी केली आज अपेक्षित नाहीये. आज त्यांच्या फलंदाजांकडून मोठ्या फटक्यांची आतिषबाजी हवी. यावेळेस पुन्हा एकदा पुढचा चेंडू निर्धाव चेंडू फेकला जातोय. चेंडू जातोय निर्धाव. यावेळेस पुन्हा एकदा कॉकवरच्या दिशेने चेंडू जातोय. चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर चौक. इथे आपण ब्रास बँड वाल्यांकडून एक IPL ची एक उत्कृष्ट धून पाहायला मिळाली. धन्यवाद. अगदी एक मंत्रमुग्ध धून ऐकावयास मिळाली. यावेळेस मोठा फटका खेळला जातो. विनंती जणू काय मान दिलाय. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या वरून. वर्धा ब्रँडेड षटकार. आनंद घेतला जातोय आणि समोर बसलेल्या प्रेक्षकांना हा आनंद दिला जातोय. IPL ची उत्कृष्ट धून, IPL जेव्हा स्टार्ट होताना जी धून वाजली जाते ना, ती धून ऐकवायला मिळते या ठिकाणी. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. या ठिकाणी पुढचा चेंडू जितेंद्र गुप्ता यांचा निर्धाव चेंडू फेकला जातोय. परंतु या षटकामध्ये जितेंद्र गुप्ता यांच्या हाणामारी आपल्याला पाहायला मिळते. एक चौकार आणि एक षटकार. उत्तम पॉल सलामीला आलेला फलंदाजांच्या बॅट मधून पाहायला मिळते. सांघिक धावसंख्या 29 आपण पाहतो. निर्णायक शेवटचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा एक संयमी केली करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय निर्धाव. 4 षटकांचा खेळ संपुष्टात येतोय. धावसंख्या धावपटलावर 29 घरात. लॉस ऑफ 2 विकेट्स. डीजे. या एक धावसंख्येत सहाय्यानं धावसंख्येत भर पडली जाते. संघ पोहोचतोय 30 घरात. यावेळेस मात्र उत्तम बॉलची लिडिंग एज उडाली जाते. मोठा मासा गळाला लागला जातोय. ज्या फलंदाजाच्या बॅट मधून षटकार चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली, त्या फलंदाज उत्तम बॉलला मात्र माघारी परतावं लागतोय. सांघिक धावसंख्या 30 वर 3रा गडी गारत.
5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय. धावसंख्या धावपटलावर 34 घरात आहे. सॉरी 34 घ्या. 3 फलंदाज बाद झाले. येणारे 30 चेंडू आणि विजयासाठी 100 धावसंख्येची गरज आहे. 30 चेंडू मध्ये 100 अगदी अशक्य असं समीकरण आपण पाहतोय. प्रत्येक षटकामागे 20 सरासरी रिक्वायर रन रेट आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर रवींद्र महाडे यांच्याकडून 2 झेलदान झाल्यात. महादे यांच्या पहिल्याच चेंडूचा खरपूर समाचार घेतला. चेंडू जातोय सीमा रेषाबाहेर, चौकार. हा चौकार. धावसंख्या धावपटलावर 38 घरात. रवींद्र महादे यांच्या गोलंदाजीचा पहिल्याच चेंडूचा खरपूर समाचार घेतला. सुपनील नावाच्या फलंदाजानं यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एक धावसंख्या पळून काढली. लॉंग ऑनच्या दिशेनं हा जाणारा चेंडू. एकेरी धावसंख्येवर समाधान मानावं लागतोय. धावसंख्या पोहोचली होती 39 घरात. अगदी प्रत्येक षटकाचं जर विश्लेषण करायचं झालं तर 20 सरासरीने जावं लागेल जर वर्धा टीमला विजयी संपादन करायचं असेल तर. यावेळेस मात्र घुटणे टेक तमाशी देख असा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसला जातोय. चेंडू जातो विसावा घेण्यासाठी यष्टीरक्षकाच्या दस्तानामध्ये. निर्धाव चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका घेण्याचा प्रयत्न फसला जातोय. रवींद्र महादेव मात्र सुंदर कमबॅक म्हणावा लागेल. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार लगावल्यानंतर कमबॅक कसा असावा ते रवींद्रच्या षटकामध्ये आपण पाहतोय. बॅक टू बॅक तिसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय. रवींद्र महादेव 5 चेंडू फेकलेत, 5 धावसंख्या खर्च केल्या. धावसंख्या धावपटलावर 39 घरात. निर्णायक शेवटचा चेंडू या 6व्या षटकातील. यावेळेस मात्र 4थ्या चेंडूवर मात्र अटेम्प्ट सक्सेसफुल होतोय. लॉंग लेगच्या दिशेने जाणारा हा चेंडू सीमा रेषा बाहेर, षटकार. या 6 धावसंख्येच्या सहाय्यानं 6व्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. धावसंख्या धावपटलावर 45 घरात. 3 विकेट बाद. 45. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर कमलेश. यावेळेस पुढे मारण्याचा प्रयत्न. बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक, परंतु झेल जमिनीला दान होते. चेंडू मागे पाहायला गेला तर उंची जास्त होती आणि लांबी कमी होती. झेल जमिनीला दान झाली, परंतु 2 धावसंख्या पळून काढल्यात. या 2 धावसंख्येच्या सहाय्याने संघ पोहोचला जातोय 47 लॉस ऑफ 3 विकेट. 47 घरात. पुन्हा एकदा कमलेश सज्ज. समोर स्वप्नील. यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. चेंडू बघता बघता सीमा रेषेकडे जातोय. चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर, चौकार. या 4 धावसंख्येने संघ पोहोचला जातोय 51च्या घरात. अर्धशतक यावेळेस पार होतोय वर्धा टीमचं. 51 धावसंख्या ऑन स्कोर बोर्ड लगावल्या जातात. मला आमदार झाल्यासारखं वाटतंय.
कमलेश याचं दुसरं षटक आपण पाहतोय. वैयक्तिक दुसरं, सांघिक 7वं. पहिल्या चेंडूवर 2 धावसंख्या. झेल झाला होता जमिनीला दान, परंतु जखमेवर मीठ चोलण्यासारखं आपण पाहतोय. अगदी झेल दान झाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 4 धावसंख्याला केलेला हा प्रहार 4 धावसंख्येच्या साहाय्याने संघ पोहोचतो 51च्या घरात. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. झेल खाली क्षेत्ररक्षक, परंतु चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडला जातोय. 1 धावसंख्या पळून काढली जाते. दुसरी धावसंख्येचा कॉल या ठिकाणी नाकारला जातोय. स्वप्नीलच्या माध्यमातून प्रकाश आणि स्वप्नील सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये आपण पाहतोय. एकेरी धावसंख्येनं संघ पोहोचला जातोय 52च्या घरात. यावेळेस मात्र लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातोय. चेंडू बघता बघता सीमारेषेकडे ओलांडत होता, परंतु ऐन मोक्यावर एका हाय जंप करून चेंडू अडवला जातोय. एकेरी धावसंख्येवर समाधान मानावं लागतोय. क्षेत्ररक्षणाचं कौतुक करावं तितकं कमी. सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. सुनील परदेशी यांच्या माध्यमातून या 1 धावसंख्येच्या सहाय्याने संघ पोहोचला जाते 6 षटक आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 53च्या घरात 3-53. यावेळेस पुन्हा एकदा प्रत्येक चेंडू जणू काय रॅन्डम मॅकलम, प्रत्येक चेंडू बहुतांश चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न करायचा, तशा प्रकारची यावेळेस केली स्वप्नीलच्या माध्यमातून आपण पाहतोय. परंतु स्वप्नील यावेळेस अयशस्वी ठरला जातोय. चेंडू जातोय निर्धाव. शेवटचा चेंडू. यावेळेस चेंडू लेफ्ट बाहेरून जाणारा चेंडू अवांतर घोषित केला जातोय. अतिरिक्त 1 धावसंख्येनं धावसंख्येत भर पडली जाते. संघ पोहोचतोय 54च्या घरात. अतिशय 7वा षटक चालू आहे. 54 धावसंख्या ही दयनीय अवस्था वर्धा टीमची म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. शेवटचा चेंडू. यावेळेस मात्र लॉंग ऑनच्या वरून जाणारा हा झणझणीत डावर लाल दंत म्हणजे षटकार आपण पाहतोय. स्वप्नीलच्या बॅट मधून धावसंख्या पोहोचली जाते 3 बाद 60च्या घरात. डीजे साठी 74 धावसंख्येची गरज. धावसंख्या ऑन स्कोर बोर्ड 60 लगावल्या जातात. प्रत्येक षटकामागे जर पाहायला गेला तर 24.67च्या सरासरीने जावं लागेल जर वर्धा टीमला जिंकायचं असेल. म्हणजे प्रत्येक षटकामागे 4 मोठे फटके मारावे लागतील. जो स्वप्नीलच्या बॅट मधून आता आला होता तशा प्रकारची आतिषबाजी षटकारांची करावी लागेल. यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. चौकार डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून जातो हा चौकार. झुंज देतात या मैदानावर. नवीन गोलंदाज आपण पाहतोय स्वप्नील. नवीन गोलंदाज जितेंद्र गुप्ता यांच्या पहिल्याच चेंडूचा भरपूर समाचार घेतला जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी जाणारा हा चौकार या 4 धावसंख्येच्या सहाय्यानं संघ पोहोचला जातोय 64च्या घरात.
यावेळेस मात्र पुढचा चेंडू निर्धाव चेंडू आपण पाहतोय. कमबॅक कसा असावा तो जितेंद्र गुप्ता यांच्या गोलंदाजीतून आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका लगावल्यानंतर पुढचा चेंडू निर्धाव फेकला जातोय. 8वी ओव्हर प्रगतीपथावर आपण पाहतोय. षटक क्रमांक 8 व पुन्हा एकदा बॅक टू बॅक निर्धाव चेंडू फेकला जातोय. यावेळेस मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून हा क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. षटकार. तरच्या घरात 3 बाद 70. 8व्या षटक प्रगतीपथावर 4 चेंडू संपुष्टात आले. धावसंख्या धावपटलावर 70. अजूनपर्यंत 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुनील परदेशी एक थोडाफार कानमंत्र देण्यासाठी आलेले होते जितेंद्र गुप्ता यांकरिता. पाहूया कानमंत्र किती उपयोगी ठरतोय. 5वा चेंडू. यावेळेस मात्र चेंडूला लॉंग लेगच्या दिशेनं फिरकावलाय. चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. चौकार. आठव्या षटकातील शेवटचा चेंडू. जितेंद्र गुप्ता यांचा शेवटचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू जातोय डीप मिड ठिकाणी जातोय. एक धावसंख्या पळून काढली जाते. एकेरी धावसंख्येनं संघ पोहोचतोय 75च्या घरात 75. लॉस ऑफ 3 विकेट्स 8 ओव्हर्स. डीजे. 12 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल 59 धावसंख्येची. म्हणजे प्रत्येक षटकामागे 29.5 ची सरासरी. गोलंदाजी मार्कवर सज्ज रवींद्र महादे. एक लेफ्ट आर्म स्पिनर फिरकीचा जादूगार आपण पाहतोय. पहिलाच चेंडू लॉब केला जातोय. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या वरून क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन सीमा रेषे बाहेर. षटकार. बारा चेंडूमध्ये फक्त 10 षटकार मारायचे होते. त्यातला पहिल्या चेंडूवर पहिला षटकार येतोय. उर्वरित 9 येतील का? यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला जातोय. यष्टीरक्षक या ठिकाणी चेंडूला गॅदर करतोय. चेंडू जातोय निर्धाव.
10 चेंडू आणि विजयासाठी 53 धावसंख्येची गरज. यावेळेस पुन्हा एकदा पुढचा चेंडू निर्धाव फेकला जातोय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकले जातात. अगदी पहिल्या चेंडूवर एक आशा पल्लवित केली होती, परंतु पुढच्या बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव फेकले जातात. चेंडू जातोय निर्धाव. येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी 53 धावसंख्येची गरज. प्रत्येक चेंडूवर षटकार लगावला तरी धावसंख्या 48 होतील. म्हणजे या ठिकाणी औपचारिकता फक्त उरली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. यावेळेस मात्र झेलखाली क्षेत्ररक्षक कोणती चुकी करणार नाही. फलंदाज होतोय बाद. पाटील 81 धावसंख्या धावपटलावर लॉस ऑफ 4 विकेट. येणारे 7 चेंडू विजयासाठी 53 धावसंख्येची गरज. औपचारिकता म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण इथून 7च्या 7 चेंडूवर तरी षटकार लगावले तर ही सामना जिंकणं अशक्य आहे वर्धा टीम साठी. शेवटचा चेंडू. यावेळेस मात्र लिडिंग एच आली होती. यष्टरक्षक पंबल झाला. गलीमध्ये चेंडू जातोय. चेंडूला गॅदर केला जातोय. चेंडू जातोय निर्धाव. सुरेश षटक हाताळला जातोय. रवींद्र महादेव यांच्या माध्यमातून 6 धावसंख्या खर्च केल्यात. परिणामी एक मोहरा विकेट संपादित केल्यात. 81 धावसंख्या धावपटलावर लॉस ऑफ 4 विकेट्स. डीजे शेवटचा स्लॉग ओव्हर आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 53 धावसंख्येची गरज. अतिशय मोठं समीकरण आहे. औपचारिकता उरल्या जवळजवळ 100% म्हटलं तरी बावगं ठरणार नाही की बॉम्बे हायकोर्ट हा सामना जिंकेल. इथून एक नव्हे तर 2 ते 3 चमत्कार लागतील कुठेतरी जर वर्धा टीमला विजय व्हायचा असेल तर. परंतु गोलंदाजीच्या ट्रॅकवर दिनेश पाटील आपण पाहतोय. यावेळेस पहिला चेंडू लॉंग ऑफच्या वरून जाणारा हा स्वप्नील ब्रँडेड षटकार. या 6 धावसंख्येच्या साहाय्याने संघ पोहोचला जातोय 87च्या घरात. डीजे अगदी वर्धा टीम कडून स्वप्नील गोखले एकटा झुंज देताना आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक 31 धावसंख्येवर खेळतोय तर सांघिक 87. पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न फसला जातोय. चेंडू जातोय निर्धाव. येणारे 4 चेंडू विजयासाठी 47 धावसंख्येची गरज.
एकंदरीत या उत्तरार्धातील 3 चेंडूचा खेळ बाकी जिंकण्यासाठी 47 धावसंख्येची गरज. यावेळेस पुन्हा एक कडाडा प्रहार आपण पाहतोय कव्हरच्या दिशेनं. चेंडू जातोय 1 बाउन्स चौकार. या 4 धावसंख्येच्या सहाय्यानं संघाच्या धावसंख्येत भर पडली जाते. संघ पोहोचतोय 91च्या घरात. निर्णायक